जेवण बनवायच्याच मध्ये जर का ऑर्डर आल्या ना क्लाउड किचनसाठी तर खूप गडबड होऊन जाते आणि त्याच्यात मला आज बनवायची होती दाल-बट्टी आली. आधी मला चपाती बनवायच्या होत्या. नंतर मग मी ठरवलंय की मला दाल-बट्टी बनवायची आहे. तर मग ते गव्हाचं पीठ घेतलं होतं. त्याच्यामध्ये थोडासा रवा आणि हळद आणि मीठ आणि ओवा टाकून छान त्याचा गोळा करून घेतला आहे. थोडासा हार्डच करायचा आहे तो आणि थोडा मी रेस्टसाठी ठेवून दिलेला होता. तोपर्यंत मी भाजीसाठी मसाला इथे बनवत आहे. तर मी इथे पीनट फ्राय केलेले आहे. नंतर मी इथे कांदा चांगला भाजून घेतला, नंतर खोबरं भाजलंय आणि जे पण लागतील मला व्हेजिटेबल ते चॉप करून घेतले आणि त्याच्यासाठी मी इथे मसाला बनवत आहे. तर हे जे मी खोबरं भाजून घेतलंय, कांदा भाजलाय, त्याला मिक्सरमध्ये छान असं पेस्ट बनवून घेते त्याचा. तर याचा पेस्ट बनवून घेतला मिक्सरमध्ये. तोपर्यंत जो मी पिठाचा गोळा बनवलेला होता तो छान फुललेला होता. त्याच्यामधला जो रवा होता तो छान फुललेला होता. तर मग मी त्याचे छोटे-छोटे गोळे असे घेतलेत आणि चपाती लाटून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे चपाती लाटायची आहे आणि याला तेल लावून छान अशी फोल्ड करायची आहे आपल्याला. तर अशा प्रकारे मी त्याला फोल्ड केलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता त्याच्या खूप छान अशा लेयर आलेल्या होत्या आणि याला क्रॅक्स वगैरे नको आहेत. तर मग छान असे त्याला गोळे असे बनवून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे बनवलेले होते आणि बाकी सर्व गोळे असे बनवून घेतले मी आणि त्याच्यानंतर स्टीमरला थोडं तेलची ग्रीसिंग केली आणि नंतर मग मी त्याला स्टीमरमध्ये स्टीम करायसाठी ठेवलं आणि मला याला लो फ्लेमवरच ठेवलेलं होतं मी. तरी मला याला लागलेत अर्धा तास लागला मला स्टीम व्हायला. त्यानंतर मी इथे बनवत आहे डाळ. तर डाळीसाठी मी इथे तडका बनवत आहे. तर तेलामध्ये मी जिरं आणि हिरवी मिरची आणि लसूण चांगलं फ्राय केलं. त्याच्यामध्ये कढीपत्ते पण टाकलेत आणि हे सर्व फ्राय करून घेतले छान आणि डाळ होती ती बॉईल करून घेतलेली होती. तर ती टाकते आणि डाळ बनलेली होती. त्याच्यानंतर बनवते इथे वांग्याची भाजी. तर वांगे माझ्याकडे असेच होते तर मी हे बनवलेले आहे. तर याला छान असे कट करून घेते आणि जे व्हेजिटेबल लागतात मला भाजीसाठी ते पण कट करून घेतलेले आहे इथे. तर थोडे जे वांगे होते हे मी एअर फ्रायरमध्ये थोडेसे फ्राय करून घेते आणि जो मसाला बनवलेला होता तो मी इथे टाकलाय. नंतर इथे टाकलं टोमॅटो आणि ते छान फ्राय करून घेतलाय मसाला आणि बाकी जे मसाले होते हळद पावडर, लाल तिखट, मीठ, गरम मसाला, धनियाची पावडर आणि जिरं पावडर हे सर्व टाकलंय, मिक्स करून घेतलं आणि छान अशी याची ग्रेव्ही बनवून घेतली आणि तेवढ्यातच मला क्लाउड किचनसाठी ऑर्डर आलेली आहे आणि खूप गडबड झाली. मला अर्ध्या तासात 3 पिझ्झा आणि 1 प्लेट तंदुरी मोमो बनवायचे होते. जेवण पण बनवायचं होतं आणि त्याच्यातच ही ऑर्डर पण कंप्लीट करायची होती. कारण की लेट झालेलं होतं तर भूक पण लागलेली होती. तर जेवण पण बनवणं महत्त्वाचंच होतं. ऑर्डर पण मला अर्ध्या तासात बनवायची होती. तर एक-एक करून मी इथे पिझ्झा घेतले बनवायला. एक-एक करून मी पिझ्झा इथे बेक करायला घेतले. तर फर्स्ट पिझ्झा बनवला आहे आणि त्याला बेक करायला ठेवलं तेवढ्यात. त्याच्यानंतर मी सेकंड पिझ्झा पण बनवून घेतलेला होता तिथेच आणि तोपर्यंत जी ग्रेव्ही होती ती छान अशी फ्राय झालेली होती. तर त्याच्यामध्ये मग वांगी फ्राय करून टाकलेली होती आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून ग्रेव्ही वगैरे बनवून घेतली त्याची. नंतर इथे मोमोसाठी फिलिंग बनवायची होती. जर मी इथे कॅबेज, कॅरेट आणि ऑनियन होते ते छान असे मिक्स करून घेतले आणि त्याची फिलिंग बनवली. तर नंतर इथे मग डो बनवला आणि छान-छान मोमो बनवलेले आहेत. 1 प्लेटच मोमो बनवायचे होते तर फटाफट बनवून घेतले. नंतर त्याला स्टीम केलं आधी. तोपर्यंत आपली बट्टी पण छान इथे स्टीम झालेली होती. त्याच्यानंतर मी इथे पावभाजी, पिझ्झा पण बनवायला घेतलेला आहे. तर तोपर्यंत मोमो स्टीम झालेले होते तर मग मोमोला फ्राय केलं आधी आणि छान फ्राय केल्यानंतर मग आणि इथे मग एक-एक करून मी पिझ्झा पण पॅक करत होते साईडला आणि थोडे सॉसेस लावून मग मी मोमोजला एअर फ्रायरमध्ये थोडंसं फ्राय करते. कारण की तंदुरी मोमो होते तर मला हे फ्राय करावे लागले परत आणि त्याच्यानंतर एक-एक करून मी पिझ्झा पण पॅक केलेले होते. तर आता मी इथे मोमो पण पॅक करीत आहे आणि अशा प्रकारे माझे
ऑर्डर पण कंप्लीट केली मी आणि जेवण बनवणे आणि ऑर्डर आले तर खूप गडबड होते आणि त्याच्यामध्ये अद्विला पण रडू येतं. जेव्हा ऑर्डर येते तेव्हाच हिला माझ्याजवळ यायचं असतं, खेळायचं असतं. तर ती पण रडती मग. तर खूप गडबड होते जेवण बनवायच्या मध्येच जर ऑर्डर आल्या तर. आणि ऑर्डर कंप्लीट झाल्यानंतर मग मी बाकी जेवण जे राहिलेलं होतं ते बनवून घेतलंय. तर बट्टी मी इथे छान कट करून घेतल्या, नंतर त्याला फ्राय करते आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं जेवण बनवलंय मी आणि बट्टीला खूप छान अशा लेयर आलेल्या होत्या. तर इथे डाळ आहे आणि वांग्याची भाजी आहे आणि भात मी आधी बनवलेला होता त्याच्यावर थोडं तूप घेऊ आपण आणि नंतर मी इथे बनवलेली होती दह्याची चटणी. त्याच्यानंतर मी अद्विला पण जेवण दिलेलं होतं. थोडंसं स्टीम केलेली बट्टी तिला खाऊ घातलेली होती. त्याच्यानंतर आम्ही पण जेवण केलं. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.